श्री स्वामी समर्थ. सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो हे स्वामी चरणी प्रार्थना. प्रत्येक बहीण भाऊला वेळ लागते ते रक्षाबंधनचं, आणि या रक्षाबंधनमध्ये बहीण ही आपल्या भावाला राखी बांधून आयुष्यभराचं रक्षण करण्याचं भाऊ हे वचन देत असतो बहिणीला. तर हे रक्षाबंधन श्रावण महिन्यातील पौर्णिमेला, जिला की नारळी पौर्णिमा असं म्हटलं जातं, आणि रक्षाबंधनही आहे. तर पौर्णिमा ही 27 ऑगस्ट 2026 वार गुरुवार या दिवशी सकाळी चालू होणार आहे. तर 9:08 पौर्णिमेला सुरुवात होईल. तर दुसऱ्या दिवशी 28 तारखेला शुक्रवारी पौर्णिमा ही सकाळी 9:47 पर्यंत असणार आहे. तर उदय तिथीनुसार रक्षाबंधन हे 28 तारखेला म्हणजेच शुक्रवारी साजरं केलं जाणार आहे. तर पौर्णिमेला रक्षाबंधनला राखी बांधण्याचा उत्तम आणि शुभ मुहूर्त हा सकाळी 5:27 सुरू होईल. तर तो साधारण 9:48 पर्यंत उत्तम असणार आहे. तर रक्षाबंधनच्या दिवशी राहू काळ आलेला आहे. तर राहू काळात कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही. मग रक्षाबंधन असो किंवा एखादी पूजा असो, देवीचा कुलाचार असो किंवा एखादं शुभ काम असो, तर शक्यतो राहू काळात केलं जात नाही. तर हा रक्षाबंधनच्या दिवशी राहू काळ हा साधारण सकाळी 10:46 सुरू होईल. तर तो साधारण 12:30 वाजेपर्यंत हा राहू काळ असणार आहे. तर या वेळामध्ये साधारण 2 तासामध्ये आपल्याला रक्षाबंधन हे साजरं करायचं नाही. त्यानंतर तुम्ही दिवसभरात केव्हाही आपल्या भावाला राखी ही बांधू शकता. तर राखी बांधण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा आहे तेही आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून तो करंगळीला बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी ही भगवान श्रीकृष्णावर आली. श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानले. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिचे रक्षण केले होते. भावाचं औक्षण करताना ताटामध्ये या सर्व गोष्टी असाव्या. तर एक ताट घ्यावं, मग ते पितळाचं असो किंवा तांब्याचं असो किंवा मग स्टीलचं असो. तर त्याच्यामध्ये एक निरंजन असावे. त्या निरंजनमध्ये किंवा मग पिठाच्या गव्हाचा एक दिवा बनवावा. त्यामध्ये तूप घालून एक वात असावी. त्याचबरोबर एका वाटीमध्ये कुंकू असावं, अक्षदा असाव्या, एक सुपारी, एक नाणं आणि थोडासा कापूस असावा. त्याचबरोबर गव्हाचा जर दिवा असेल तर त्या गव्हाच्या दिव्याच्या दोन्ही साईडला 2 गव्हाचे मुटकुळे असतात, आणि गोडाधोडाचं एखादा साखर असावी किंवा मग गुळ असावा किंवा मग पेढा, बर्फी जे काही आपल्याकडं असेल तो गोडाचा एखादा पदार्थ, आणि राखी असावी. तर सर्वात पहिले एकतर भावाला बसवताना एकतर पूर्वेकडे त्याचं तोंड होईल किंवा पश्चिमेकडे तोंड होईल, या दिशेला शक्यतो बसावं. म्हणजे भावाचं तोंड जर पूर्वेकडे होत असेल तर बहिणीचं तोंड हे पश्चिमेकडे व्हायला हवं. तर सर्वात पहिले एक पाट किंवा मग एखादं आसन द्यावं, त्याच्यावरती बसावं आणि भावाच्या डोक्यावरती एक टोपी असावी. सर्वात पहिलं कुंकवाचा टिळा लावावा. तर तो 2 वेळेस लावावा आणि शक्यतो टिळा हा ओला करावा, आणि त्याच्यावरती तांदूळ चिटकेल, अक्षदा चिटकेल, आणि उरलेल्या अक्षदा ह्या त्याच्या डोक्यावरती टाकाव्या. त्यानंतर जे काही आपल्याकडे कापूस, नाणं, सुपारी आहे
ते त्याच्या डोक्यावरून एकदा उलट आणि एकदा सोलट, म्हणजे एक क्लॉकवाईज आणि एकदा अँटी क्लॉकवाईज असं आपल्याला फिरवून घ्यायचे आहे सगळं वस्तू. जर मुटकुळे असेल 2 गव्हाचे, तर सर्वात पहिले ते पायाच्या अंगठ्याजवळ, नंतर मांडीवरती, नंतर खांद्यावरती आणि डोक्यावरून उलट हे फिरवून घ्यायचं आहे. तर त्याचा व्हिडिओ कसं ओवाळायचं ते नक्कीच येईल. तर त्यानंतर गोड पदार्थ खाऊ घालून जे काही आपण ताट तयार केलेलं आहे ते 3दा क्लॉकवाईज फिरवायचं आहे आणि त्यावेळेस म्हणायचं आहे की इडापिडा जाओ बळीचं राज्य येऊ. आणि त्यानंतर आपल्याला ताट हे खाली ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण औक्षण करत नाही तोपर्यंत ते ताट जमिनीवर शक्यतो टेकवायचं नाही. आणि जेव्हा आपण राखी बांधतो तर त्यावेळेस जो वर दिलेला मंत्र आहे तो मंत्र म्हणत म्हणत राखी हे बांधायची आहे. राखीला साधारण 3 गाठी द्याव्या, जे की ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचं प्रतीक आहे. आणि त्यानंतर भाऊ हा आपल्या बहिणीला ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार हे भेटवस्तू देत असतो. आणि बहीण कधीही भावाकडून अपेक्षा करत नाही की रक्षाबंधनच्या वेळेस भावाने माझ्यासाठी काहीतरी आणावं. आणि तिला फक्त जे काही नातं आहे ते कायमस्वरूपी प्रेमाने, आनंदाने, नेहमी आयुष्यभर सोबत आहे तोपर्यंत प्रेमाने हे बहरत राहावं, हीच बहिणीची अपेक्षा असते. रक्षाबंधनच्या दिवशी घरात सर्वात पहिले गणपती बाप्पाला राखी बांधावी. घरामध्ये देवघर असेल तर देवघराला ही राखी बांधावी. त्यानंतर आपल्या भावाला बांधावी. आणि आपल्या घरामध्ये 4 चाकी वाहन असेल, 2 व्हीलर असेल तर त्यालाही राखी बांधावी, कारण ते आपलं रक्षण करत असतात. आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या दरवाजालाही एक राखी ही नक्की बांधावी. नारळी पौर्णिमा हा कोळी लोकांचा सण आहे. या दिवशी समुद्राची पूजा करतात. या दिवसापासून समुद्र शांत व्हावा, बोटी, जहाजे चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात. काही लोक समुद्रात नारळ अर्पण करतात. नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण करतात. वरुण ही पर्जन्याची देवता व पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो. श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र हा शांत होतो. आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि सर्व स्वामी भक्तांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.